विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण चक्रीय चौकोनाचं प्रमेय, चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म इत्यादी गोष्टींचा आपण अभ्यास केला. आज आपण सराव संच 3.4 या सराव संचातील उदाहरण सोडवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स, की ज्या टिप्स अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयावर अवलंबून आहेत, त्यांच्याच आपण थोडीशी माहिती घेऊया. आपल्या अंतर्लिखित कोणाचं प्रमेय सर्वांना माहिती आहे की अंतर्लिखित कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं. आकृतीवरून हे प्रमेय आपल्याला कसं सांगता येईल? प्रत्येक वेळी आकृतीचं बारकाईने निरीक्षण करत जाईल. ओ केंद्रबिंदू असलेलं हे वर्तुळ आहे. आता या वर्तुळामध्ये एक मी कोन काढलेला आहे. तो कोन असा आहे. कोणाला नाव देऊ आपण, कोन ABC. आता कोन ABC, या कोन ABC चा शिरोबिंदू B हा कुठे आहे? तर वर्तुळावर आहे. जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर असेल तर अशा कोणाला आपण आता काय म्हणणार आहे? हा अंतर्लिखित कोन आहे. जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळावर आला तर तो कोन अंतर्लिखित झाला. आणि हा जर कोण अंतर्लिखित असेल तर त्याने एका कंसाला अंतरखंडित केलेले, तो कंस म्हणजे हा. म्हणजे आपली आणखी एक बिंदू घेऊया आपण, एक्स, म्हणजे AXC हा अंतरखंडित कंस आहे. आणि मग आपण असं पाहिलं की मग अशा या अंतर्लिखित कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट असतं. हा गुणधर्म आपल्याला आकृतीवरून कसा लिहिता येईल? तर माप कोन ABC बरोबर 1/2 निमपट गुणिले माप कंस AXC हे आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या, आकृतीचं बारकाई निरीक्षण करा. या आकृतीमध्ये कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर आहे आणि म्हणून तो कोन हा अंतर्लिखित झालेला आहे. आता मी अशीच एक दुसरी आकृती काढतो. त्या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये फरक काय हे तुम्ही सांगायचं. ओ केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे आणि एक कोन काढतो. तो कोन असा आहे. ओ केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ असं एक कोन काढलेला आहे. आपण नाव दे आपण कोन ABC. हा कोण अंतर्लिखित आहे का? बघा, कोण ABC हा अंतर्लिखित कोण नाही. का? तर कोणाचा शिरोबिंदू B, या आकृतीमध्ये कोणाचा शिरोबिंदू B हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे, आत आहे. तर अशा कोणाचं माप हे कसं ठरवायचं? याची अत्यंत एक महत्वाची टीप आपण बघणार आहे. जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या आत असेल या पद्धतीने,
तर अशा कोण एबीसीचं माप कसं ठरवलं जातं, तर या कोणाने या कंसाला अंतरखंडित केलेलं आहे. ए एक्स सी या कंसाला त्यांना अंतरखंडित केलेलं आहे. मी काय करतो आता, कोण एबीसीचा विरुद्ध कोण एबीसीचा विरुद्ध कोण काढतो. तो विरुद्ध कोण कसा काढता येईल, तर बाजू एबी पाठीमाग आपण वाढूया आणि बाजू बीसी ही सुद्धा पाठीमाग वाढवली, तर हा कोण असा होईल बघा. कोण ए बी सी चा हा विरुद्ध कोण आहे, पण आपण नाव देऊया डी बी एफ असं नाव दिलं. आणि या विरुद्ध कोणाने या कंसाला अंतरखंडित केलेलं आहे. या नाव देऊ आपण इथे बिंदू घेऊया, समजा वाय, आणि हा कंस कोणता आहे, एक्स, ए एक्स सी. आता आपल्याला एक लक्षात घ्या, कोण एबीसी च माप काढायचं. कोण एबीसी की ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या आत आहे, अंतर्भागात आहे, अशा कोणाचं माप हे त्यांना अंतरखंडित केलेला कंस ए एक्स सी आणि त्या कोणाच्या विरुद्ध कोणाने डी बी एफ या कोणाने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे हा डी इथे घेतो, डी वाय एफ हा बिंदू एफ आहे. डी वाय एफ या दोन्ही कंसांच्या मापांची बेरीज आणि त्या बेरजेची निंपट. बघा गुणधर्म काय सांगितला, जेव्हा कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या आत असेल, त्यावेळेला अशा कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेला कंस आणि त्या कोणाच्या विरुद्ध कोणाने अंतरखंडित केलेला कंस या कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निंपट या कोणाचं माप असतं. बघा हे कधी, जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या आत असेल तर. आणि मग हा गुणधर्म मला गणिताच्या भाषेत कसा लिहिता येईल, बघा माप कोण एबीसी, माप कोण एबीसी बरोबर निंपट म्हणजे 1/2 पट कोणाच्या त्यानं अंतरखंडित केलेला कंस ए एक्स सी म्हणजे माप कंस ए एक्स सी अधिक कुठला, त्याच्या विरुद्ध कोणाने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे माप कंस डी वाय एफ या दोन्ही कंसांच्या मापांची बेरीज आणि या बेरजेची निंपट म्हणजे कोण एबीसीचा आपल्याला माप मिळेल. खूप महत्वाचा गुणधर्म आहे, लक्षात आलं. कसं लिहिता येईल आता, जर कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या आत असेल, म्हणजेच वर्तुळाच्या अंतर्भागात असेल, तर अशा कोणाचे माप हे त्यानं अंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोणाने अंतरखंडित केलेला कंस यांच्या मापाच्या बेरजेच्या निंपट असते. आकृती काढा, म्हणजे आकृती आणि हे सूत्र लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं या ठिकाणी काय केलेलं आहे. लक्षात असेल. या तसेच आपल्याला आणखी असं लिहिता येईल, बघा
कोण एबीसीचं माप मला ठरवलं मी, कोण एबीसीचं माप बरोबर हे, किंवा तुम्हाला समजा एफ बी सी या कोणाचं माप काढायचं, कोणतं बघा, माप कोण एफ बी सी, एफ बी सी बरोबर पुन्हा निमपट, कोणाचा शिरोबिंदू बी कुठे आहे, वर्तुळाच्या आत आहे, मग एफ बी सी या कोणाचं माप काढण्यासाठी या कोणानं अंतरखंडित केलेला कंस म्हणजे एफ सी, म्हणजे माप कंस एफ सी अधिक या कोणाच्या विरुद्ध कोण, कोणता, डी बी ए हा, त्यानं अंतरखंडित केलेला कंस डी ए, म्हणजे अधिक माप कंस डी ए, दोघांच्या मापांची निमपट. थोडक्यात काय, कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या आत असेल तर अशा कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेला कंस, त्याच्या विरुद्ध कोणाने अंतरखंडित केलेला कंस, या दोघांच्या मापाच्या बेरजेच्या निमपट गुणधर्म कळला असेल. आता आपण आणखी एक गुणधर्म बघूया. समजा असं असेल, आकृती अशी, पी केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे आणि एक कोण असा आहे, कोण एबीसी असा आहे, ए बी सी. आता या दोन कोणाच्या मध्ये काय बदल आहे, या आकृतीमध्ये बघा, बिंदू बी, कोणाचा शिरोबिंदू बी कुठे आलेला आहे, कोणाचा शिरोबिंदू बी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आलेला आहे, बाहेर येतो. कोणाचा शिरोबिंदू बी कुठे आहे, वर्तुळाच्या बाहेर आहे. असं जर असतील तर अशा कोणाचं माप, त्या कोण एबीसीचं माप, कोण एबीसीचं माप कसं काढायचं, तर असा कोण आता दोन कंसांना अंतरखंडित करतो. किती, दोन कंसांना. कोणते दोन कंस आहेत बघा, कंस एसी हा एक कंस आहे आणि कंस हा, त्याला आपण नाव द्या डीई, कंस डीई, कंस एसी आणि कंस डीई. मग अशा कोणाचं माप, जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाहेर असेल तर अशा कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेले जे दोन कंस आहेत, कंस एसी आणि कंस डी, दोन्ही कंसांच्या मापाच्या फरकाच्या, फरक म्हणजे वजाबाकी, फरकाच्या निमपट असत. म्हणजे कसं लिहिलं आपल्याला, माप कोण एबीसी बरोबर निमपट कोणाची, माप कंस एसी, अर्थात एसी कंस निश्चितपणे मोठा आहे, वजा माप कंस डीई. जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाहेर असेल तर अशा कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निमपट, म्हणजेच वजाबाकीच्या निमपट असत. लक्षात आलं, म्हणजे माप कोण एबीसी बरोबर निमपट 1/2 गुणिले चौकटी कंसात मुद्दाम लिहा, माप कंस एसी, एसीचं माप वजा माप कंस डीई, माप कंस डीई आणि हा चौकटी कंस पूर्ण.
अशा पद्धतीने या कोणाचा माप करते. गुणधर्म शब्दात कसा लिहिता येईल आपल्याला? जर कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असेल, कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर अशा कोणाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या, वजाबाकी म्हणजे फरक, फरकाच्या निमपट असते. आकृती काढा आणि हे दोन्ही गुणधर्म काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा त्याचं निरीक्षण करा. आता आपल्याला हे दोन गुणधर्म पाहिल्यानंतर सराव संच 3.4 मधली उदाहरण आता सहज सोडवता येते. सराव संच 3.4. गुणधर्म लिहून घेतले. आता सराव संच 3.4. पहिलं उदाहरण आपण सोडवलंच आहे. दुसरं उदाहरण बघूया. आकृतीमध्ये पान नंबर 73 वरती सराव संच 3.4, त्या सराव संच 3.4 मधील उदाहरण क्रमांक 2. आकृतीत चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. उदाहरण कसं सोडवायचं बघा. मी फक्त उदाहरण कसं सोडवायचं याची कल्पना तुम्हाला देतो. उदाहरण तुम्ही सोडवायचं. अशा पद्धतीने बिंदू PQRS, चौकोन PQRS चे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर आहेत, म्हणजेच हा चक्रीय चौकोन आहे. या चक्रीय चौकोनामध्ये बाजू PQ एकरूप बाजू RQ, बाजू PQ आणि बाजू RQ ह्या दोन बाजू एकरूप आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बाजू PQ एकरूप बाजू RQ आणि कोण PSR या कोणाचं माप त्यांनी 110 अंश दिलेले आहे. तर 4 प्रश्न विचारलेले आहेत. सराव संच 3.4 मधलं उदाहरण क्रमांक 2 काळजीपूर्वक लिहा आणि या विचारल्या 4 प्रश्नांची उत्तर आता आपल्याला शोधायची. उत्तर आधी तुम्ही कशी शोधता येईल त्याचा प्रयत्न करा. नाही सुटलं तर आपण हेच उदाहरण पुढच्या तासाला घेऊ.